आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा बाबा बोला. विक्रांत कुठे आहेस तू? दुकानात आहे बाबा. नाही तू तू आता घरी येऊ शकतोस का रे? आता का? आईची तब्येत जरा बरी नाहीये. काय झालं आईला? माहित नाही रे काय होतंय, पण तिला अचानक चक्कर आली. मी डॉक्टरांना फोन केला होता, ते येत आहेत. तू पण येणार आहे प्लीज. सारखं तुझं नाव घेते. हो बाबा आलो मी, लगेच आलो. ये लवकर ये. राजा तू दुकानावर थांबतो? मी थांबतो, पण काय झालं? मी जरा घरी जाऊन येतो. आईला जरा चक्कर आली आहे म्हणे. मी येईपर्यंत कुठे जाऊ नकोस. ठीक आहे, पण काय होतंय ते कळवतो मी तुला. आम्ही तेच. हो नाही, डॉक्टर हेमंत आता आउट ऑफ टाउन आहे, पण मी बोलते एकदा. ओके ताई. हा वहिनी, काही बोलायचं आहे का? हो. मग बोल ना. ताईंनी खरंच पुस्तकं रद्दीत दिली आहेत. मग हो प्लीज काहीतरी करा. हे सगळं थांबवा ना. एकतर आई घरात नाहीये, त्यात हे सगळं घडतंय. ताई मला पण असं वाटतं की आपण पुस्तकं परत आणायला हवीत. चिटल्या? रद्दीवाल्याने पुस्तकं परत दिली वाटतं. दिली नाहीये, मी आणली आहे जाऊन. आणि कोणाच्या तरी इगोसाठी मी कशाला माझं करिअर स्पॉइल करू ना. गुड. आत्तापुरतं एवढं समजलंय ना, पुरेस आहे. मला सगळंच समजतंय, पण तुला चुकलंय तुझं हे समजलंय का? मी कुठलीही गोष्ट करताना क्लिअर असते. आई हे तू नाही ग, तुझा इगो बोलतोय. माझा इगो बोलतोय की तुझ्या बाबतीतली काळजी बोलतीये हे मला तुला सांगायची गरज नाही. ऐक ना, मला तुझ्याशी वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. अगं पण मी कुठे म्हणतेय वाद घाल माझ्याशी. अगं तुला खरंच कळत नाहीये का ग तुझं काय चुकलंय? जाऊ दे, कसं कळणार म्हणा. तू माझी आधीची गिरिजाताई नाही राहिली आता. हो नाही वहिनी, मी करेन मॅनेज. ताई अगं ती खरंच पुस्तकं घेऊन आली? ओळखते मी तिला. काही झालं तरी ती तिचं करिअर कॉम्प्रोमाइज करणार नाही. हो ताई, पण त्यांच्या मनातला तुमच्याविषयीचा गैरसमज वाढत चाललाय. त्याचं काय? नको काळजी करूस वहिनी, तोही लवकरच दूर होईल. तू खरंच ग्रेट आहेस. ग्रेट वगैरे काय रे? नाही नाही, असं कसं? अगं आमच्या आधी तुला आमची चूक कळते, आणि तीच तुम्हालाही कळावी एवढीच अपेक्षा असते माझी. सुचित्रा बाबतीत ते कधी घडतंय बघूया आता. हे बघ ताई, तू टेन्शन घेऊ नकोस. मला नक्की वाटतं की तिला तिची चूक लवकरच कळेल. पण तोपर्यंत ती कुठे फसू नये एवढंच वाटतं. हा, मलाही त्याचंच टेन्शन आहे. तो माणूस काय बरोबर नाहीये. आता मेंटॉर म्हणून तोच तिच्या नशिबात लिहिलाय, त्याला आपण तरी काय करू शकतो? ताई मला असं वाटतं की तू एकदा तिच्याशी प्रेमाने बोललीस तर. नाही गौरव, आत्ता ती काही ऐकून घेणार नाही. त्या नीच माणसाने तिला बरोबर घोळ्यात घेतलंय. मग आता आता आपण योग्य वेळेची वाट बघायची.
बाबा, आई कशी आहे? अजून ग्लानीत आहे. अचानक चक्कर कशी आली पण? अरे त्याचंच तर टेन्शन आलंय मला. मला कळत नाही नेमकं काय झालंय ते. डॉक्टर? नाही, डॉक्टर अजून आले नाहीये. त्यांना फोन केला होता, येत आहेत त्या. बहुतेक डॉक्टर आले. तू आईजवळ बस, मी आलोच. हां. आई, आई, डॉक्टर, काय झालं आईला? मिस्टर देसाई, यांना कसला स्ट्रेस आलाय का? स्ट्रेसमुळेच यांना अशी चक्कर आलीये. डोंट वरी, मी काही मेडिसिन्स लिहून देते आणि त्या तुम्ही त्यांना वेळेवर देत जा. आणि हो, जमल्यास त्यांना स्ट्रेस फ्री ठेवण्याचा प्रयत्न करा.